वहिनी काय? मला एक विचारायचं होतं तुम्हाला. म्हणजे खरं तर विनंती करायची होती. मला ना उद्या देवळात जायचंय. माझ्या बरोबर याल प्लीज? अरे वा, तू आणि देवळात? नाही, त्याचं काय आहे, मी नवस बोलले होते गौरांगनी लवकरात लवकर स्वतःचं काहीतरी काम सुरू करावं म्हणून. आणि त्यांनी मला सांगितलं की तो केटरिंगचा बिझनेस सुरू करणार आहे, एकटा स्वतःच्या हिमतीवर. पण त्याला सगळ्यांना सरप्राईज द्यायचंय म्हणून त्यांनी सत्यजित दादांना पण काही सांगितलं नाहीये. आता त्याचं काहीतरी सुरू झालंय म्हटल्यावर नवस फेडायला जायला पाहिजे ना, म्हणून म्हटलं. गौरांग भाऊजींसाठी म्हणत असशील तर काही हरकत नाहीये माझी, पण सकाळी जरा लवकर तयार हो, ठीक आहे? अगं मंजिरी, अगं तू कशा पायी? अहो मी जाते की तिच्या बरोबर. कुणीतरी बरोबर पाहिजे नव तुझ्या. म्या येते की. देवाच्या दर्शनाला जायचंय नव, माझं बी दर्शन होईल तेवढं. आणि गणपतीला 21 मोदकांचा नैवेद्य बी दाखवेन म्या. तू काय जायची गरज नाही. उगाच धावपळ कशा पायी. म्या जाते हिच्या संग. तू आराम कर. नाही म्हणजे आजी तसं नाही, पण तुम्हाला कशाला उगाच त्रास? का ग बाई, म्हाताऱ्या माणसा संग जायला लाज वाटते बाई तुला? हा? आजी असं काय बोलतात? जाऊया ना आपण. उद्याच्याला सकाळी लवकर तयार हो. आपण दोघे मिळून जाऊ. आवरून ठेव. तू आराम कर ग. खा खा शूरवीर, पोट भरून खा. खाल्लं की माणसामध्ये शक्ती येते, जगण्याची झगडण्याची शक्ती येते. खा, भरपूर खा. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास. खा शूरवीर खा. तुम्ही बरे नव्हतात तेव्हाही आमच्या बरेच कामी आला होतात. आता तुम्ही बरे नाही आहात तरी पण तुम्ही आमच्या बरेच कामी येणार आहात. याला म्हणतात प्रतिकूल परिस्थितीचा अनुकूल पद्धतीनं वापर करून घेणे. ट्रेन इन नीड, ट्रेन इन नीड. खा, भरपूर खा. शक्ती येऊ देत तुम्हाला. वॉन्ट एनिथिंग? एनिथिंग मोर? वॉटर? येस. दोन. संख्येपणना फोनच उचलत नाहीये. काय ग, निघायचं ना व? हो तेच. मग फोन कुणाला लावत होती? मी फोन डॉक्टरांना लावत होते. नाही म्हणजे काल रात्री आपलं मला वाटलं म्हणून मी म्हंटले. नंतर आज सकाळी उठल्यावर वाटलं त्यांची परवानगी घ्यायला पाहिजे ना एकदा, म्हणून. ठीक आहे ठीक आहे, चल आता लवकर. मी कवाची तयार होऊन बसले बघ. हो हो जाऊया चल. डॉक्टरांचा फोन आहे. एक मिनिट हा आजी. आवर लवकर. हा बोला डॉक्टर. डॉक्टर? डॉक्टर का डॉक्टर? कशाला फोन केला होता? मंजिरीला मारायचा प्लॅन कॅन्सल करावा लागणार आहे आज. कॅन्सल? असं कसं कॅन्सल? मी तिला घेऊन घराबाहेर नाही पडू शकत. नाही नाही नाही, आमच्या साहेबांनी तांबडे बाबाकडनं वेळ घेतली म्हणजे घेतली, असं कॅन्सल नाही करता येत. तुला एकदा सांगून कळत नाहीये का संख्ये? नाही नाही नाही, बघा तुम्हाला जे काय सांगायचं आहे ना ते साहेबांना येऊन सांगा इकडं.
काय ग, चल की आता लवकर. किती वेळ काढतेस? झालं ना मग बोलणं तुझं डॉक्टरांसंग? अहो ती पूजेची थाळी घेऊन येते, तयारी कर. आजी चला मी पण येते तुमच्यासोबत. आता तू कुठं निघाली? तुला काल सांगितलं ना व? अहो नाही तसं नाही, पण काय माझा वाढदिवस झाल्यापासून मी त्या मंदिरात दर्शनासाठी गेलेच नाही. आणि आजी खरं सांगू का, मला न मागताच जे हवंय ते मिळालंय, म्हणून बाप्पाचे आभार मानायला जाते. म्हणून म्हटलं चला ना. आता आम्ही दोघी जातोय ना व? तू कशा पायी तरास करून घेतीस ग? जा तू बरं, आराम कर. अहो पण चला वहिनी आपण जाऊया दोघी जण. चला. एक मिनिट, दोघी नाही, आपण तिघेही जाणार आहोत. आजी चला ना, आपण तिघे जाऊया. अगं तिघी न ग, 3 तिगाडा आणि काम बिगाडा. त्या परीस असं करा, तुम्ही दोघीच जावा. मी इथं घरातच बसून देवाचं नामस्मरण करेन. जावा तुम्ही आणि सांभाळून जावा. तिची काळजी घे, नाही तर स्वतःच्या काळजीमध्ये डागदराला फोन करत बसशीला. नाही जावा. डॉक्टर. हा डॉक्टर, हा मी एकटी नाही जाते मंदिरात, मंजिरी वहिनी पण येत आहेत माझ्या बरोबर. हो हो ठेवते. हा येडच आहे. आता डागदरला कुठं माहिती आहे मंजिरी वहिनी कोण आहे ती? खुळ. सत्यजित, काय रे, मला एवढ्या अर्जंटली बोलून घेतलंस? म्हणजे काय बोलायचं काय? आपण ऑफिसमध्ये बोललो असतो ना वर. नाही विहंग, काही गोष्टी ऑफिसमध्ये बोलण्यासारख्या नसतात. काही महिन्यांपूर्वी मी माझ्या आणि मंजिरीच्या नात्याबद्दल एक निर्णय घेतला होता. तुला तर माहितीच आहे. सत्यजित, त्या विषयावर मला बोलायचं नाहीये, कारण माझी मतं वेगळी आहेत आणि ती इथे मांडून उपयोग नाहीये. मला या गोष्टीची जाणीव झाली विहंग की माझा तो निर्णय खूप आताताईपणाचा आणि चुकीचा होता. मी माझ्या भविष्याला मंजिरीशिवाय काहीही अर्थ नाही. मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. शिवाय ज्या माणसामुळे आमच्या आयुष्यात हे वादळ उठलं, त्याचं तर आता कुठे मागमूस सुद्धा नाहीये. मग भूतकाळातल्या त्या काही दिवसांसाठी मी भविष्यात येणारी सुखाची अनेक वर्ष वाया का घालू? वहिनी मी ताट घेऊन येते पूजेचं. हा आले. हॅलो. हा संखेत, आम्ही पोचलो इथे देवळापाशी. आता ठीक आहे, तिला देवळात घेऊन जा. बरं. नेत्रा, नेत्रा जायचं ना? हो देवळात जायलाच सांगितलंय. हा म्हणजे देवळात जायला चालूय ना. चला जाऊया. चल. चला.
मंजिरीला भिकाऱ्यांना दान करायला घेऊन जा. अहो पण सांगतो तेवढं करा. बर. नेत्रा हा? चलतेस ना, ते जरा गरिबांना दान करायचं होतं म्हणून. हो तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. ठीक. वहिनी, नेत्रा हो, काय ग? नाही काही नाही. मला फक्त अचानक आठवलं आपल्याला ते गरिबांना दान पण द्यायचं होतं ना, ते देऊयात ना आता. तुम्ही थांबा, मी घेऊन येते ताट आणि वहिनी जाऊयात. हो, पर्स. दादा, वहिनी सावकाश. वहिनी, वहिनी सावकाश. वहिनी, वहिनी हळू. आशिष, वाट केली चिंदुकाची, तेल दियात पडल, आग पेटी सापडन. काय रे?
आज दोघं बी लवकर आलायचा. काय काम बिम नाही वाटतं ऑफिसात? संपली कामं लवकर. पण हे काय तू एकटीच काम करत बसलेस इथे? कोणी नाहीये का तुझ्या मदतीला? का रे बाबा, हा? मदत करणारी माणसं त्या खोलीत असतात व्हय? अरे सरळ विचार की मंजिरी कुठे आहे म्हणून. लाजतोस कशा पायी? बरं मग सांग, कुठे आहे मंजिरी? ही देवळात गेली. देवळात? म्हणजे खरं तर मी आणि नेत्रात जाणार होतो बघ, पण तीच म्हणली न मागता मला एक गोष्ट मिळाली म्हण, त्यासाठी देवाचे आभार म्हणाय देवळात जाती. तुला ठाव आहे का रे? हा? कोणची गोष्ट ती? नाही. तुम्ही बसा, मी तुमच्या चाईच बघते. स्वामी, सापडली ग पेटी. आय एम सॉरी, ह्याच्यामुळे तुम्हाला काही त्रास झाला असेल तर. माझं नाव नाही ना, ह्याला शोधायला आले होते मी. आशिष नाव आहे त्याचं. काही दिवसापूर्वी असाच माझ्या कारला येऊन धडकला होता. त्यावेळी तर खूप वाईट अवस्था होती. मग मी त्याला माझ्या घरी नेलं आणि तेव्हापासून मी आणि माझ्या काकांनी त्याचा सांभाळ केला. खरं तर त्याच्या नावाशिवाय आम्हाला दुसरं काही माहीतच नाही. म्हणजे तो कुठे राहायचा, काय करायचा, कुठून आलाय, काहीच माहित नाही. तो सहसा एवढा अग्रेसिव्ह नाही होत, पण कधी कधी होतो त्रास त्याला. एका मुलीने त्याला खूप टॉर्चर केलं. काय नाव होतं बरं तिचं? मंजू, मंजिरी. म्हणजे रात्री अपरात्री कधी कधी तिच्या नावाने हा किंचाळत सुद्धा उठतो. तेव्हाच आम्हाला माहिती की मंजिरीमुळे त्याची ही अवस्था झाली आहे. असो, मी पुन्हा एकदा तुमची माफी मागते जर आशिषमुळे तुम्हाला काही त्रास झाला असेल तर. बऱ्याच दिवसांपासून हा बेपत्ता होता आणि आता योगायोग बघा ना, देवाकडे मी याच्यासाठी प्रार्थना केली आणि देवाच्या दारातच सापडलं. आता आलेच आहे तर देवाचे आभार मानूनच निघते. हो, म्हणजे आम्ही पण निघतच होतो खरं तर ना वेणी. चला. वेणी चल. सावकाश. तुम्ही गाडीत जाऊन बसा, मी हे ताट देऊन येते. चालेल. एका मुलीने त्याला खूप टॉर्चर केलं. काय नाव होतं बरं तिचं? मंजिरी. म्हणजे मॅडम निघायचा? नेत्र आली की निघूया. वेणी, तुम्ही नका काळजी करू. मी नाही सांगणार सत्यजित दादांना काहीच.
निघूया. चला.